नमस्कार, आपण पाहत आहात येवला वृत्त न्यूज मराठी. भारतीय धर्मशास्त्रानुसार मंगळ ही युद्धाची देवता आणि तो ब्रह्मचारी आहे. तो लाल रंगाचा असतो, त्यामुळे त्याला अंगारक असंही नाव आहे. आपल्या देशात मंगळ ग्रहाची अनेक दुर्मिळ मंदिरं आहेत. उज्जैनला आहे हे मंगलनाथ मंदिर. तामिळनाडूमधील वैथीश्वरन कोईल असा त्यांचा अग्रक्रम लागतो. या मंदिरांप्रमाणेच महाराष्ट्रातील अंमळनेर येथील मंगळदेवाचं मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे देशात मंगळ देवतेची मूर्ती असणारं हे एकमेव मंदिर आहे. संपूर्ण खानदेशातून लाखो भाविक या मंदिरात दर्शनाला येतात. स्कंद पुराणामध्ये देखील याचा संदर्भ आपल्याला मिळतो. महापुराणांपैकी एक असणाऱ्या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये याचा संदर्भ मिळतो. तसेच या अंमळनेर मधील मंगळ ग्रहाच्या मंदिराचा संदर्भ श्रीमद भागवत महापुराणातील हिरण्यकश्यपू त्याचा भाऊ हिरण्याक्ष याच्या संदर्भात, वराह भगवंताच्या संदर्भात या मंगळ ग्रहाचा देखील संदर्भ येतो. मंगळ दोषामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येतात. त्याच्या शांतीसाठी साधारणतः प्रवाळ रत्न धारण केलं जातं. दानधर्म करणं, श्री हनुमंताची पूजा करणं हेही उपाय केले जातात. मूर्तीशास्त्रात मंगळाला चतुर्भुज म्हटलं जातं. त्याच्या हातात त्रिशूल, गदा, भाला आणि पद्म दाखवलंय आणि मेंढा हे त्याचं वाहन आहे. अशा या मंदिराची महाराष्ट्रातील ही अत्यंत सुंदर अशी वास्तू आहे. या मंदिराचं एक खास असं वैशिष्ट्य आहे की अंमळनेर येथील या मंदिरामध्ये मूर्तीशास्त्रानुसार मंगळदेवाची मूर्ती आहे. प्राचीन असलेल्या या मंदिराचा 1933 साली दगडूशेठ सराफ यांनी त्यासाठी प्रयत्न केला असल्याची नोंद आहे. ते हयात असेपर्यंत म्हणजे 1940 पर्यंत या मंदिरात नियमित पूजा अर्चा होत होती. त्यांच्या निधनानंतर 12 वर्ष हे मंदिर दुर्लक्षित राहिलं. एका पायावर उभं राहून तपश्चर्या करणारे जगदीश नाथजी यांनी काही काळ या मंदिराची देखभाल केली. पण एके दिवशी अचानक ते मंदिर सोडून निघून गेले आणि 1999 पासून विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्यावर या मंदिराचं व्यवस्थापन सुरळीत सुरू झालं. वाहन तळापासून मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर अनेक पूजा साहित्य, प्रसाद विक्रीची दुकान आहे. मंदिराभोवती असलेल्या आवार भिंतीच्या मंदिराची सुंदरशी प्रवेश कमान आहे. या कमानीवर ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा अशी मोठी अक्षर आहेत. कमानीच्या प्रवेशद्वारावर सोंडेत हार पकडलेले शुभ्र संगमरवरी गजराज आहेत. या कमानीतून मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. येथून मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था आहे. या वाटेवर प्रांगणात भैरवी माता, कालभैरव मंदिर आहे. दुर्मिळ असं त्रिशूलात्मक हे मंदिर आहे. जमिनीपासून 7 ते 8 पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेलं मंगळ देव ग्रह हे मंदिराच्या सभा मंडपात आपण प्रवेश घेतो. सभा मंडप आणि गर्भगृह अशी मंगळदेव मंदिराची रचना आहे. खुल्या स्वरूपाच्या या सभा मंडपाच्या मध्यभागी प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहातील वज्रपीठावर मंगळदेवाची शेंदुराने चर्चित अशी चतुर्भुज मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या उजव्या हातात गदा, त्रिशूळ आहे, तर डावीकडील हातात डमरू आणि कमळाचं फूल. या देवाचं वाहन मेंढी आहे. मूर्तीच्या शिरावर सुवर्ण मुकुट, कपाळावर भंडाराचं लेपण आणि गंध, कोरीव भुवया आणि शांत मुद्रेतील ही मूर्ती अत्यंत सुंदर भासते. मंगळदेव मूर्तीच्या उजवीकडे पंचमुखी हनुमानाची काळ्या पाषाणातील मूर्ती आणि भूमाता देवी यांच्या सुद्धा मूर्ती आहेत. अंमळनेर बस स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर तर जळगाव पासून 55 किमी अंतरावर हे मंदिर आहे. जळगाव आणि धुळे येथून अंमळनेरसाठी बसची सुविधा आहे. खाजगी वाहनं सुद्धा मंदिरापर्यंत येऊ शकतात. धीरज परदेशी, येवला वृत्त न्यूज, येवला. नमस्कार, मी दिलीप बैरम सर, मंगळग्रह सेवा संस्था विश्वस्त. मंगळग्रह सेवा संस्था 1999 पासून या ठिकाणी हे संस्थेचं कार्य सुरू झालेलं आहे. 99 पर्यंत एक डम्पिंग ग्राउंड होतं. मध्ये मंदिर, आजूबाजूला अंमळनेर शहराचा कचरा डेपो होता. परंतु आजचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दिगंबरजी महाले सर यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये 2 मंदिरं असून या मंदिराची अशी अवस्था आहे. सरांनी हळूहळू या मंदिराचा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली आणि त्या 99 या ठिकाणी भाविकांचा ओघ सुरू झाला. मग जसजसं भाविकांना अनुभूती येत गेली
त्याप्रमाणे भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. आज मंगळवारी 1 लाखापर्यंत भाविक या ठिकाणी येतात आणि इथं 810 रुपयाचा 1 तासाचा अभिषेक होतो. दुसरा 6,300 3.5 ते 4 तासाचा अभिषेक होतो. त्यानंतर भौमियाग म्हणून 9,000 रुपयाचा एक अभिषेक होतो. पंचामृताभिषेक हा देवाच्या मूर्तीवर होतो. 7,200 रुपये त्याची फी आहे. पण आज जर आपण नाव नोंदवलं तर 2 वर्षांनी आपल्याला कॉल येईल की आपला नंबर लागलेला आहे. अशी परिस्थिती या मंदिराची आहे. अर्थात हे सर्व भाविकांच्या येण्यावर, भाविकांना या ठिकाणी पूजा अर्चा केल्यानंतर जो साक्षात्कार घडत असतो त्यानुसार दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. 10 वर्षापासून सरांच्या लक्षात आलं की एवढं भव्यदिव्य मंदिर आहे, तर या ठिकाणी पालखीची व्यवस्था आपण केली तर फार चांगलं होईल. म्हणून दर मंगळवारी 5 वाजता या ठिकाणी पालखी निघते आणि मंदिर परिसरामध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे, दत्तगुरूंचं मंदिर आहे, त्यानंतर महादेवाचं मंदिर आहे. असे जे मंदिरं आहेत या प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी पालखी जाऊन त्या देवाची आरती होते आणि त्या आरतीचा मान आलेल्या भाविकांना मिळत असतो. आरतीच्या मानाच्या बाबतीत आम्ही कधीही असंही करत नाही. आलेले जे भाविक आहेत, सामान्य भाविकाला आपण आरती